माणूस कर्म कशासाठी करत असतो? कोणतंही जे कर्म करत असतो माणूस, ते कशासाठी करत असतो? तर याचं सरळ उत्तर असं आहे की माणूस केल्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून तो हे कर्म करत असतो. आता ऐकताना हे नवल वाटेल, परंतु वास्तव हेच आहे. माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून तो काहीतरी करत असतो. आपल्याला असं वाटतं की गरज आहे म्हणून ती करायला पाहिजे म्हणून माणूस करत असतो, किंवा आणखीन इतर अनेक कारणं त्याच्या पाठीमागे आहेत म्हणून माणूस कर्म करत असतो. कर्माची प्रेरणा जन्मताच माणूस सोबत घेऊन आलाय आणि तो काही केल्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच तो काहीतरी करत असतो. एखादं कर्म केवळ गरज म्हणून, आवश्यकता म्हणून जर माणूस करत असेल तर कधी ना कधी ती गरज पूर्ण होईल ना, आणि मग ते कर्म करायचं कारण उरणार नाही ना. पण तसं कधीच होत नाही. माणसाचं कर्म कायम त्याच्या जीवनामध्ये चालू आहे आणि म्हणून माणूस कर्म कशासाठी करतो ह्याच्या जर खोलावर आपण गेलो तर शेवटी इथंच येऊन स्थिर राहावं लागतं की तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही असं आहे आणि म्हणूनच तो कर्म करत असतो. आपण देताना तर्क अनेक देतो की मी कर्म हे करतो कारण ह्याची जगाला गरज आहे, हे कर्म मी करतो कारण याची मला स्वतःला गरज आहे, हे कर्म मी करतो कारण हे एक चांगलं कर्म आहे, हे एक जनसेवेचं कर्म आहे, हे फला नाही, असं अनेक तर्क आपल्या पाठीमागे आहेत. कर्म मी का करतो? कारण ही माझ्या कुटुंबाची गरज आहे. कर्म मी का करतो? तर मला भविष्यामध्ये असं व्हायचं आहे म्हणून हे कर्म मला करायचं आहे. अशी अनेक अनेक कारणं, अनेक तर्क आपण त्या कर्माच्या पाठीमागं मांडत असतो. परंतु हे तपासून आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं पाहिजे की खरंच मी हे कर्म मी जे सांगतोय त्या कारणासाठीच आहे का? कारण ते कारण पूर्ण झाल्यावर मग ते कर्म थांबू शकतं का? नाही थांबू शकत. कर्म हे करतच राहावं लागतं. ही एक कर्माची प्रक्रिया जन्माला आलेली आहे आपल्या रूपाने, हे असं आहे आणि म्हणून हे घेऊन जाणार आहे. म्हणून कर्माच्या अनिवार्यतेतून जेव्हा मी मुक्त होईल त्याच वेळेस मी स्वतंत्र